तुमच्या मनात आता काय विचार चालू आहे? काय वाटतंय तुम्हाला? आरामाशी लाईफ हवी आहे का त्रासातून, जिद्दीतून, प्रयत्नातून मिळालेलं यश हवं आहे? जीवनात संधी अनेक मिळतात. जर लाईफमध्ये संधीचं सोनं करायचं आहे ना, तर त्याच्या मागे लागा. तो त्रास सहन करा. स्वप्न तोपर्यंत स्वप्न आहे जोपर्यंत ते हकीकत बनत नाही. स्वप्न सुंदर आहे म्हणून आपण त्याची सुरुवात करतो आणि त्याचा लास्ट देखील चांगलाच असणार यासाठी प्रयत्न देखील तुम्हाला करावंच लागणार. स्वप्न तुमचं आहे तर त्याला हकीकत पण तुम्हालाच बनवावं लागणार. त्याला सत्यात सुद्धा तुम्हालाच उतरावं लागणार. आज त्रास आहे, दुःख आहे, जे करायचं आहे ते आजच करायचं आहे. मुश्किले हजारो असले तरी स्वतःवर विश्वास असावाच लागणार. कारण जरी रात्र असली तरी एक दिवस त्याची सकाळ नक्की होणार. एकतर सर्व लोकांपेक्षा वेगळं करून दाखवा, नाहीतर त्याच लोकांमध्ये मिक्स होऊन त्यांच्यासारखीच लाईफ जगा. पण त्यांच्या नजरेमध्ये तुम्ही काहीतरी करून दाखवणार अशी आशा आहे. त्या एका नजरेसाठी काहीतरी करून दाखवा. जोपर्यंत तुमचं वय आहे मेहनत करायचं तोपर्यंत मेहनत करा. आपल्या करिअरसाठी 5 ते 6 वर्ष तुम्ही देऊच शकता. या त्यापेक्षाही कमी काय माहीत, तोपर्यंत तुमचं स्वप्न देखील पूर्ण होऊन जाईल. मान्य आहे हे 5-6 वर्ष खूप टफ असणार आहेत. खूप त्रास सहन करावा लागणार आहे. मोबाईल, टीव्ही, मनोरंजनाच्या गोष्टीपासून दूर राहावं लागणार आहे. लोकांपासून, मित्रांपासून दूर राहावं लागणार आहे. घराच्या त्या 4 भिंतीत कैद राहावं लागणार आहे. फक्त पुस्तकासोबत मैत्री करावी लागणार आहे. आणि आपलं फक्त आणि फक्त सर्व टाईम आपल्याला अभ्यासाला द्यावं लागणार आहे. पण हे त्रास, ही मेहनत फक्त आणि फक्त 5 वर्ष सहन करावी लागणार आहे. जीवनभर त्रास सहन करण्यापेक्षा फक्त 5 वर्ष त्रास आपल्या स्वप्नासाठी सहन केलेला बरा असतो. या 5 वर्षामध्ये जर सक्सेस मिळाली तर पुढं आशाच काय आहे? स्वप्न तर पूर्ण झालंच आहे तुमचं. लोक हे बघत नाही की तुम्ही तुमच्या स्ट्रगलच्या टायमात काय काय गमवलं, किती मेहनत केला. लोक तर हेच बघतात की तुम्ही काय कमवलं. जर तुम्ही तुमचं 5 वर्ष देऊन सुद्धा तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण नाही करता आलं तर त्यात मोठी गोष्ट काय आहे? तुम्ही प्रयत्न तर केला, त्या ज्ञानातून तुम्ही काहीतरी शिकला. माणसाची हार त्यात आहे की मी हारणार म्हणून प्रयत्नच केलं नाही. यश मिळो किंवा ना मिळो ही उद्याची गोष्ट आहे, पण प्रयत्न करत राहणं ही सध्याची गरज आहे. प्रयत्न करायच्या अगोदर सर्वांनाच वाटतं माझ्याकडून हे नाही होणार, पण प्रयत्न केल्यावर आपल्याकडून सर्वच गोष्टी होतात. एखादी गोष्ट सुरू करण्याच्या अगोदर ती करावी का नाही करावी मनात अनेक शंका येतात. पुढे काय होणार हा देखील विचार मनात येतो. पण हा सर्व विचार मनात ठेवून, स्वतःवर विश्वास ठेवून जर तुम्ही रिस्क घेतला तरच तुम्हाला यश मिळेल. विचार करा ना, सायकल शिकण्याच्या अगोदर थोडी ना तुम्हाला माहीत होतं की तुम्ही पुढे जाऊन सायकल शिकणार आहात. पण सुरुवातीला तुम्ही रिस्क घेतलं ना, सुरुवातीला तुम्ही रिस्क घेतला, त्या सायकलवरनं कित्येक वेळा पडला, मग त्यानंतर तुम्ही सायकल शिकला. तर लाईफमध्ये सुद्धा रिस्क घ्यावाच लागणार. वेळेपासून काही मागण्यापेक्षा वेळेला काही सुरू करा, कारण वेळ हातातून निघून चालली आहे आता. दररोज नवीन दिवस उगवतो, मावळतो, दुसऱ्या दिवसाची सुरुवात होते. टाईम येतं जातं. टाईम एवढ्या फास्ट चाललंय ना त्याची तुम्हाला कल्पना सुद्धा नाहीये. प्रक्रिया चालूच आहेत. दिवस येत आहे, दिवस जात आहेत, पण त्या टायमाचं, त्या दिवसाचा आपण काय वापर करत आहे? टाईम वेस्ट करायला आपल्याकडे खूप टाईम आहे, पण टाईम पास करायला, टाईम चांगल्या गोष्टीत वेस्ट करायला आपल्याकडे टाईम नाही आहे. पण चांगल्या गोष्टीसाठी त्या टायमाचा वापर करण्यासाठी आपल्याला टाईम नाही आहे. वेळ तुमच्याकडे अजून आहे तर त्याचा वापर करा, कारण आत्ता तुम्हाला काही नाही वाटणार. वेळ निघून गेल्यावर वाटणार की काहीतरी करायला पाहिजे होतं, काहीतरी बनायला पाहिजे होतं. एवढं शिक्षण घेऊन काय फायदा, मी काहीच केलं नाही माझ्या जीवनात. पण त्यावेळी वेळ नसणार. असा रिग्रेट नंतर करण्यापेक्षा आत्ताच काहीतरी करून दाखवा. पण आत्ता सध्या तुमची लाईफ निवांत चालू आहे. फ्युचरचं काहीच टेन्शन नाही आहे, कारण आता तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या जीवावर जगत आहात. पण ज्यावेळी तुमचे आईवडील तुमच्या जीवावर जगतील त्यावेळी तुम्ही काय करणार आहात? तुमच्या फॅमिलीची जिम्मेदारी ज्यावेळी तुमच्यावर पडेल त्यावेळी तुम्ही काय करणार आहात? काय ऑप्शन आहे तुमच्याकडे? पण तुम्ही पुढचं नाही तर सध्याचा विचार करत आहात, कारण सध्या तुम्ही खूप खुश आहात. काही त्रास नाही आहे, काही टेन्शन नाही आहे. शाळेला जाणं, मित्रांसोबत पार्टी करणं हेच तुमचं काम आहे. आत्ताची खुशी पुढं जाऊन तुमची तकलीफ बनू शकते. आत्ता त्रास घेतला तर पुढं जाऊन तुम्ही निवांत सुरळीत जीवन जगू शकता. पण आत्ताच त्रास घ्यायचा नाही आहे तर जीवनभर ठोकरे खावे लागणार. पुढे नोकरीसाठी सुद्धा धक्के खावे लागणार. मर्जी तुमची आहे, तुम्ही काय करणार आहात? आत्ता त्रास घेऊन जीवनभर खुश राहणार आहात का ठोकरे खात राहणार आहात? स्वप्न फक्त जिम्मेदारी पूर्ण करण्यासाठी बघायचं नसतं. स्वप्न आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी बघायचं असतं. स्वप्न मला ही गोष्ट आवडते म्हणून मला ही हासिल करायची आहे म्हणून बघायचं असतं. स्वप्न फ्युचरचा विचार करून देखील बघता येतं, पण फ्युचरचा विचार करण्याच्या पेक्षा
तुम्ही काय करू शकता या गोष्टीवर विश्वास ठेवून स्वप्न बघा. स्वतःवर विश्वास असला तर स्वप्न नक्की मिळणार तुम्हाला. स्वप्न तुम्हाला जिद्दी बनवतं. तुमचं स्वप्न तुम्हाला मेहनत करायला शिकवतं. तुम्ही जर मेहनत करायला तयार आहे तर तुमचं स्वप्न तुम्हाला का नाही मिळणार? तुम्ही स्वतः मेहनत करा, जिद्दीने त्याच्यावरती काम करा. जी गोष्ट सगळ्यांना इम्पॉसिबल वाटते ती गोष्ट पॉसिबल करून दाखवा. प्रत्येक गोष्ट सिंपल सरळ असंच मिळणं शक्य नाहीये. प्रत्येक गोष्टीला मेहनत करावीच लागणार. आजकाल प्रत्येक गोष्ट मेहनत करूनच मिळणार. तर मेहनत करायची आहे का नाही करायची आहे आता ही तुमची मर्जी आहे. तुम्ही काय करणार आहात? आत्ता त्रास घेऊन जीवनभर खुश राहणार आहात का जीवनभर ठोकरे खात राहणार आहात हे तुम्ही ठरवा. जर तुम्ही एक स्वप्न बघितलं आहे काही बनण्याचं तर तुमच्यासोबत तुमचे घरचे सुद्धा ते स्वप्न बघतात. त्यांना सुद्धा वाटतं तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करावं. प्रत्येकाच्या मनात काही ना काही बनायची इच्छा तर असतेच. जर तुम्ही हा व्हिडिओ बघत आहे तर कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय बनायचं आहे. एक गोष्ट विचार करा. असं समजा तुम्ही तुमच्या घरात बसलेला आहात. आई, बहीण, भाऊ कामात व्यस्त आहेत. वडील घराच्या बाहेर नोकरीसाठी गेलेले आहेत आणि तुम्ही तुमची परीक्षा देऊन आलेला आहात आणि आज त्याचा रिझल्ट आहे. रिझल्ट म्हटला की मनात भीती तर असतेच. पण तुमचा रिझल्ट 5 वाजता निघणार आहे पण तो चुकून 12 वाजता निघाला आणि हे तुम्हाला माहीतच नाहीये आणि हे तुमच्या मित्राला कळलेलं आहे. ते सर्वजण तुमच्या घरला आलेले आहेत. ते म्हणतात की तुझं रिझल्ट लागलेला आहे. त्यावेळी तुमच्या मनात काय फिलिंग येईल? काय झालं असेल? किती मार्क पडले असतील? पूर्ण परिवार एकसाथ असेल. त्यांना सर्वांना उत्सुकता लागलेली असते की किती मार्क पडलेत. त्यावेळी मित्र सांगतात की तुला नोकरी लागली. ती कोणती का असेना तुमच्यानुसार पण तुम्हाला नोकरी लागलेली आहे. तो क्षण, फक्त तो क्षण इमॅजिन करा. त्यावेळी तुमचे विचार काय असतील? त्यावेळी तुमच्या डोळ्यात काय असेल? तुम्ही विचार करण्याच्या क्षमतेत असणार की नसणार? आणि तुमची फॅमिली त्यावेळी सर्वात जास्त खुश असणार. आई वडिलांच्या नजरेत तुमच्याबद्दल विश्वास असणार. ते रडत नक्की असणार पण ते आनंद अश्रू असणार आणि ते आनंद अश्रू तुमच्यामुळे त्यांच्या नजरेत येणार. तुमच्यामुळे त्यांच्या डोळ्यात येणार की माझ्या मुलानं हे करून दाखवलं. त्या एका क्षणासाठी तुमची बहीण तुमच्याकडे अभिमानाने बघत असणार. तुमचे मित्र तर तुम्हाला खांद्यावरच उचलून घेणार. त्या एका क्षणासाठी, त्या एका सक्सेससाठी प्रयत्न करा. सक्सेस ही अशी गोष्ट आहे ना जेव्हा मिळते तेव्हा त्यासाठी केलेले प्रयत्न, घेतलेले कष्ट आपण सर्व विसरून जातो. तो क्षणच वेगळा असतो. त्या एका क्षणासाठी प्रयत्न करा. त्या क्षणासाठी युद्ध लढा. कारण युद्ध लढताना त्रास मात्र होणार आहे पण त्यानंतर सक्सेस मिळणार आहे. मेहनत केल्यावर सक्सेस मिळणारच. सक्सेस मिळाल्यावर जे व्यक्ती तुम्हाला ओळखत देखील नाही त्या व्यक्तींचा सुद्धा तुम्हाला कॉल येणार की तुम्ही ते करून दाखवलं. मला माहित होतं तुम्ही ते करून दाखवू शकता. ज्या व्यक्तीपासून तुम्ही टोमणे खाल्ला की तुम्ही हे करून दाखवू शकत नाही तेच व्यक्ती तुम्हाला म्हणतात की तुम्ही करून दाखवू शकता. हे मला माहित होतं. असं दिवस एक दिवशी जगा. पुस्तकाने पूर्ण दुनिया नाही बघितली पण पुस्तकामध्ये पूर्ण दुनिया बसलेली आहे. म्हणून पुस्तकाचा वापर करा. आयुष्यात काहीतरी मिळवण्यासाठी स्वतःला गमवावं लागतं. स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी मला दुसऱ्यांना रडवावं लागेल. कारण ही युद्ध आहे स्वप्नाची. यात मी जिंकणार आणि तू हारणार हे शब्द घेऊनच सोबत जावं लागणार. मला वाटतं की ज्यावेळी मी सुरू करेन त्यावेळी सर्व काही मी जिंकून दाखवेन. मला वाटतं की हे सर्व सोपं आहे. का विचार करता असं की हे सर्व सोपं असेल? जरी ते कठीण असलं तरी देखील माझा संघर्ष तेवढं मोठं असेल की मी ते स्वप्न हासिल करीन. मार्ग कितीही कठीण असेना तरी माझी जिद्द एवढी मोठी असेल की ते युद्ध मी लढणार. माझ्या स्वप्नासाठी लढणार आणि त्याला सत्यात उतरूनच दाखवणार. युद्ध तर लढावंच लागणार तुमच्या स्वप्नासाठी. कारण तेच तर ठरवणार की तुम्ही जिंकणार की हारणार. म्हणतात की जगण्यासाठी श्वास घेणं महत्त्वाचं आहे पण तुमच्या स्वप्नासाठी कठोर परिश्रम महत्त्वाचा आहे. चांगल्या गोष्टी मागण्यापेक्षा तुम्ही स्वतः त्याच्या काबिल बना. ती गोष्ट आपोआप तुमच्यापाशी येईल. आयुष्यात सगळेच साथ देतील हे आवश्यक नाही. काही काळ एकटे राहणंच चांगलं असतं. एकटे राहून मेहनत करणं चांगलं असतं. जग तुमच्यातल्या वाईट गोष्टी पाहतं तर तुम्ही तुमच्यातल्या चांगुलपणाच्या गोष्टी बघा. लोक तुमच्याबद्दल वाईट बोलणार, तुम्ही त्यांचा सन्मान करा. कारण लोकांनी ज्या ज्या व्यक्तींना वाईट म्हटलं त्याच व्यक्तींनी इतिहास रचून दाखवलं. इन्स्पिरेशन म्हणून आपण एडिसन यांना घेऊ शकतो. तर वाईट गोष्टीचा आपल्यावर परिणाम होऊ द्या. कारण वाईट गोष्टी आपल्यावर परिणाम करतात, आपल्याला आणि जिद्दी बनवतात. कारण वाईट गोष्टी ऐकून तुमच्यावर तुमचा भरोसा आणि वाढतो. मला तिने असं म्हटलंय ना तर मी त्यांना करूनच दाखवणार ही जिद्द तुमच्या मनात येते. लोक जर तुमच्याबद्दल वाईट गोष्टी बोलतात ना तर त्या ऐकायला शिका.
कारण त्या वाईट गोष्टी तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. त्या गोष्टी वाईट जितक्या का असेनात, पण तुमच्यासाठी त्या खूप गोड गोष्टी असतात. कारण वाईट गोष्टीचा परिणाम जेवढा आपल्यावर होतो ना, तेवढा चांगल्या गोष्टीचा परिणाम आपल्यावर होतच नाही. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया असेच काही इंटरेस्टिंग टॉपिकसोबत. थँक्स फॉर वॉचिंग.